हॅलो एव्हरीवन, वेलकम टू कल्पतरू पॅटर्न. आपण NMS मॅरेथॉन सिरीज मध्ये आज 6व्या लेक्चर मध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत. तरीही आपण जर कल्पतरू पॅटर्नच्या ऑफिशियल चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर लवकरच करून घ्या. आता बघूयात काय आहे पहिला प्रश्न. विच टू किंगडम्स डिड कार्ल लिनियस डिवाइड द लिव्हिंग वर्ल्ड इनटू 1735. तर काय विचारलंय की 1735 मध्ये कार्ल लिनियस या सायंटिस्टनी कोणते दोन किंगडम्स इन्व्हेंट केले. पण अगोदर मला सांगा किंगडम्स काय असते. तर आपण या मागच्या लेक्चर्स मध्येही बघितलंय की किंगडम ही हायरार्की मधील सर्वात मोठी लेवल असते. काय असते तर बिगेस्ट लेवल असते. कशी बिगेस्ट, सगळ्यात मोठी लेवल आहे किंगडम. तर विचारले की हेच किंगडम टू किंगडम्स मध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे कार्ल लिनियसने. मग ते किंगडम्स कोणते होते तर ते किंगडम्स आहेत प्लांट्स अँड ॲनिमल्स. कोणते कोणते आहेत. फर्स्ट वन इज प्लांट्स अँड सेकंड इज द ॲनिमल्स. या दोन किंगडम मध्ये कार्ल लिनियसने लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला डिवाइड केले होते. अर्ध्या ऑर्गॅनिझम्सला प्लांट्स ग्रुप्स मध्ये टाकून दिलं आणि बाकी ऑर्गॅनिझम्स हे ॲनिमल्स म्हणून सांगितले. आणि इयर पण लक्षात ठेवा, इयर इम्पॉर्टंट आहे 1735. कधी तर 1735 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. विच मायक्रो ऑर्गॅनिझम इज द पॉझिटिव्ह एजंट फॉर ट्युबरक्युलोसिस. टीबी साठी पॉझिटिव्ह एजंट काय असेल असं विचारलं. पॉझिटिव्ह एजंट म्हणजे काय तर जो ती डिसीज कॉज करणार आहे असा एजंट. म्हणजेच काय तर पॅथोजन. पॉझिटिव्ह एजंटला आपण पॅथोजन म्हणू शकतो. काय म्हणू शकतो. पॉझिटिव्ह एजंट म्हणजेच पॅथोजन, जो की डिसीज कॉज करणारा मायक्रो ऑर्गॅनिझम असतो. मग मी कशाचं पॅथोजन विचारलंय. ट्युबरक्युलोसिस हा डिसीज कॉज करणारा पॅथोजन. तर मोस्ट ऑफ द डिसीजचे पॅथोजन्स ना त्यांच्या नावामध्येच आपल्याला आन्सर भेटून जाते. ऑप्शन्स मध्ये बघा काय दिलेलं आहे. फर्स्ट वन इज विब्रिओ कॉलेरी. काय दिलंय विब्रिओ कॉलेरी. आता नावामध्ये काय वाटतंय कॉलेरा. विब्रिओ कॉलेरी हा कॉलेरा डिसीज कॉज करतो. कोणता डिसीज कॉलेरा. सेकंड आहे साल्मोनेला टायफी. तर साल्मोनेला टायफी हा टायफॉइड फीवर कॉज करतो. कोणता डिसीज टायफॉइड. लक्षात राहील. तर साल्मोनेला टायफी हा टायफॉइड कॉज करतो. विब्रिओ कॉलेरी कॉजेस कॉलेरा. आणि थर्ड काय आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. आता मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस अंडरलाईन करा. नावामधून समजते आपल्याला की हा ट्युबरक्युलोसिस हा डिसीज कॉज करेल. मग ट्युबरक्युलोसिस डिसीज इज कॉज्ड बाय बॅक्टेरिया. कोणामुळे कॉज होणार बॅक्टेरियामुळे. आणि त्याचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. कोणत्या क्लासमध्ये हा तर बॅक्टेरिया. लक्षात राहील. नेक्स्ट बघा एंटअमिबा हिस्टोलायटिका. तर एंटअमिबा हिस्टोलायटिका हा अमिबियासिस कॉज करतो. कोणता डिसीज कॉज करतो अमिबियासिस. अमिबियासिस डिसीज इज कॉज्ड बाय एंटअमिबा हिस्टोलायटिका. आणि आन्सर काय आहे ट्युबरक्युलोसिस डिसीज कोण कॉज करणार तर तो आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. नेक्स्ट बघा काय नेक्स्ट क्वेश्चन. विच टाइप ऑफ अ फोर्स इज एक्झेम्प्लिफाईड बाय द अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन टू मॅग्नेट्स इवन विदाउट फिजिकल कॉन्टॅक्ट. तर काय सांगितलंय की अगोदर क्वेश्चन काय ते समजून घ्या. तर सांगितलंय दोन मॅग्नेट्स आहेत, त्यांच्यामध्ये अट्रॅक्शनची फोर्स प्रेझेंट आहे, रिपल्शनची फोर्स प्रेझेंट असते. म्हणजेच काय तर एक मॅग्नेट ठेवलेलं आहे, दुसरं मॅग्नेट काहीतरी डिस्टन्सवर प्रेझेंट आहे. आता हे मॅग्नेट एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत तरी पण हा मॅग्नेट या मॅग्नेटला स्वतःकडे अट्रॅक्ट करतो म्हणजे स्वतःकडे ओढतो. आणि हा मॅग्नेट दुसऱ्याला स्वतःकडे ओढतो. ठीक आहे. मग अट्रॅक्शन आणि रिपल्शनच्या फोर्स यांच्यामध्ये ऍक्ट करतात. मग ह्या फोर्स होण्यासाठी ह्या दोघांना कॉन्टॅक्टमध्ये असण्याची गरज आहे का तर नाही. यांच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स प्रेझेंट आहे. मग डिस्टन्स प्रेझेंट असून देखील जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन ऍक्ट होत असेल तर त्या टाईपच्या फोर्सला आपण काय म्हणणार त्याला आपण म्हणू शकतो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कोणती फोर्स असणार नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ऑप्शन मध्ये बघा काय दिसत आहे कॉन्टॅक्ट फोर्स. जर कॉन्टॅक्ट फोर्स म्हणायचं असेल तर देअर मस्ट बी अ कॉन्टॅक्ट बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स. दोन ऑब्जेक्ट्स मध्ये कॉन्टॅक्ट असायला का पाहिजे. पण इथे कॉन्टॅक्ट दिसत आहे का तर नाही. मग ही नॉन कॉन्टॅक्ट टाईप ऑफ फोर्स आहे. सेकंड इज द मस्क्युलर फोर्स. मस्क्युलर फोर्स मध्ये पण त्या ऑब्जेक्ट्सचा हा कॉन्टॅक्ट असला पाहिजे. कुणाशी तर मसल्सशी. वेन अ मसल्स ऑफ द बॉडी आर इन कॉन्टॅक्ट विथ द ऑब्जेक्ट. जर कॉन्टॅक्ट प्रेझेंट असेल तरच ही ऍक्ट होऊ शकेल. नेक्स्ट काय फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स मध्ये पण दोन ऑब्जेक्ट जेव्हा एकमेकांच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये असेल तेव्हाच त्यांच्यामध्ये फ्रिक्शन होऊन ही फोर्स डेव्हलप होत असते. मग एकच आपल्याला दिसत आहे ज्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नाहीये जे आहे नॉन कॉन्टॅक्ट टाईप ऑफ फोर्स. मग मॅग्नेटिक फोर्स कशाचं एक्झाम्पल असणार तर नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं. नेक्स्ट क्वेश्चन. इलेक्ट्रिक करंट इज कन्सिडर्ड व्हॉट टाईप ऑफ फिजिकल क्वांटिटी. तर काय विचारले फिजिकल क्वांटिटी ऐकले का जसं डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, वेलोसिटी. तसंच करंट, इलेक्ट्रिक करंट ही देखील एक फिजिकल क्वांटिटी आहे. तर विचारले
की ही स्केलर क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे, मिक्स्ड आहे की न्यूट्रल आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की फिजिकल क्वांटिटीज ह्या दोन टाईप्सच्या असतात. फिजिकल क्वांटिटीज किती टाईप्सचे असणार? दोन ग्रुप्समध्ये त्यांना डिवाइड केलंय. एक आहे स्केलर, काय फर्स्ट स्केलर आणि सेकंड वन वेक्टर. यांच्याबद्दल इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं की स्केलर क्वांटिटीज हॅव मॅग्निट्यूड. काय असतो यांना? मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजेच व्हॅल्यू. अँड वेक्टर क्वांटिटीज हॅव मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. वेक्टर क्वांटिटीजला मॅग्निट्यूड देखील असतो आणि डायरेक्शन देखील असते. मग आता विचार करा, आपल्याला करंट बद्दल विचारले. मग इलेक्ट्रिक करंटला स्पेसिफिक त्याची डायरेक्शन कधी नसते, त्याला मॅग्निट्यूड असतो. ठीक आहे, 5 एम्पियर 10 एम्पियर म्हणजे इलेक्ट्रिक करंटला मॅग्निट्यूड तर असतो बट डायरेक्शन नसते. मग जर डायरेक्शन नसेल तर तो कोणती क्वांटिटी असेल? स्केलर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी असण्यासाठी त्या फिजिकल क्वांटिटीला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन बोथ असलं पाहिजे. जसं की काय? डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी यांना डायरेक्शन पण असते आणि मॅग्निट्यूड पण असतो. पण जसं की करंट, स्पीड यांना डायरेक्शन नसते, ओनली मॅग्निट्यूड असतो. म्हणून इलेक्ट्रिक करंट इज टाईप ऑफ स्केलर क्वांटिटी. कोणत्या टाईपचं असेल? स्केलर टाईप ऑफ अ क्वांटिटी. लक्षात राहील. या क्वेश्चन मध्ये एवढंच विचारले की करंट कोणत्या टाईपची क्वांटिटी आहे, पण स्केलर क्वांटिटीज काय असतं, वेक्टर क्वांटिटीज काय असतं हे लक्षात ठेवा, कारण ह्याच्यावर डिपेंड असे बरेच क्वेश्चन बनू शकतात की स्केलर क्वांटिटीजला फक्त मॅग्निट्यूड असतो आणि वेक्टर क्वांटिटीजला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही पण असते. नेक्स्ट बघा, विच मॉडेल प्रपोज्ड बाय जे थॉम्सन डिस्क्राइब्ड द ॲटम हॅज अ हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज स्प्रेड थ्रू आउट विथ निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स इम्बेडेड इन इट. आता क्वेश्चन थोडासा मोठा वाटत असेल, पण बघा काय विचारलंय की जे थॉम्सन यांनी एक मॉडेल प्रपोज केलं होतं. त्या मॉडेलचं आपल्याला नाव सांगायचंय. त्या मॉडेलनुसार की ॲटम हा पूर्ण पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे हे टोटल ॲटम हा पॉझिटिव्ह चार्जनी भरलेला आहे, ज्याच्यामध्ये मध्ये निगेटिव्ह चार्ज हा इम्बेडेड आहे. इम्बेडेड म्हणजेच काय? तर घुसलेला आहे. पूर्ण पॉझिटिव्ह चार्जने भरलेला ॲटम ज्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स हे इम्बेडेड आहेत. मग असं दिसणारं मॉडेल जे थॉम्सन यांनी दिलं होतं. त्या मॉडेलचं फक्त आपल्याला नाव सांगायचंय. तर त्याचं नाव आहे प्लम पुडिंग मॉडेल. काय आहे? प्लम पुडिंग मॉडेल. प्लम पुडिंग ही एक डिश आहे ज्याच्यामध्ये पूर्ण अशी क्रीमी सबस्टन्स असतो, त्याच्यामध्ये छोटे छोटे नट्स असे भरलेले असतात. मग हे तसंच दिसत असते की पूर्ण पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्जेस इम्बेडेड आहेत. त्यामुळे याला कंपॅरिझन केलेलं आहे प्लम पुडिंगशी. आणि या मॉडेलचं नाव काय? तर प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम. लक्षात राहील. आणि हे दिलं कुणी होतं? जे थॉम्सन यांनी. कुणी दिलंय? जे थॉम्सन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच स्टेट ऑफ अ मॅटर हॅज अ डिफायनाइट व्हॉल्यूम बट इनडिफायनाइट शेप. काय विचारलंय की मॅटरच्या कोणत्या स्टेटला डेफिनेट व्हॉल्यूम आहे पण शेप त्याची इनडिफायनाइट आहे, म्हणजे फिक्स व्हॉल्यूम आहे पण त्याची शेप अशी फिक्स नाही आहे. तर बघा, सॉलिडला डेफिनेट व्हॉल्यूम असतो, डेफिनेट शेप असते. लिक्विड आणि गॅस. आता गॅसला डेफिनेट व्हॉल्यूम असतो का? तर नाही. आपण गॅसला आता छोट्या कंटेनरमध्ये पण फिट करू शकतो. त्याला कंप्रेशन करून काय करतो आपण? त्याला कंप्रेस करतो आणि मोठ्या कंटेनरमध्ये देखील ती जागा व्यापून टाकते. मग गॅसला स्पेसिफिक व्हॉल्यूम आणि शेप नसतो. नेक्स्ट काय? लिक्विड. तर लिक्विडला स्पेसिफिक व्हॉल्यूम आहे बट शेप नाही. आणि क्वेश्चनमध्ये तेच विचारलंय, विच स्टेट ऑफ अ मॅटर हॅज अ डेफिनेट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम हा डेफिनेट असला पाहिजे. तर लिक्विडच्या व्हॉल्यूम बद्दल विचार करावा होता. लिक्विड समजा एक ग्लासभर लिक्विड आहे, ते एका कपामध्ये टाकलं, ते फिल होऊ शकेल का? नाही. बाकीचं सांडून जाईल. म्हणजे लिक्विडला व्हॉल्यूम डेफिनेट आहे बट शेप डेफिनेट नाही, कारण तो ज्या कंटेनरमध्ये जाईल त्या कंटेनरची शेप घेऊन टाकतो. म्हणून आन्सर काय असणार? तर लिक्विड. द लिक्विड हॅज अ डेफिनेट व्हॉल्यूम बट इनडिफायनाइट शेप. लक्षात राहील. आन्सर काय असणार? ऑप्शन नंबर सी, लिक्विड. क्वेश्चन नंबर 7, विच फिजिकल प्रॉपर्टी इज कॉमन टू मोस्ट मेटल्स बट नॉट टू नॉन मेटल्स. असं विचारलंय की मेटल्स मध्ये प्रॉपर्टी कॉमन आहे पण नॉन मेटल्स मध्ये नाहीये. तर अशी प्रॉपर्टी कोणती आहे? ती आहे गुड कंडक्टर ऑफ हीट. आता बघा, ब्रिटलनेस, लो डेन्सिटी आणि लो मेल्टिंग पॉईंट हे सगळे नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज आहेत. मेटल्सचा मेल्टिंग पॉईंट हाय असतो, हाय डेन्सिटी असतात, मेटल्स हार्ड असतात आणि गुड कंडक्टर ऑफ हीट. नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर ऑफ हीट. जसं की प्लास्टिक वगैरे ते हीटला कंडक्ट नाहीत करू शकत. हीट गुड कंडक्टर कोण असणार हीटचे? तर मेटल्स असणार. मग आन्सर काय असेल की मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट बट नॉन मेटल्स आर नॉट. नेक्स्ट बघा, विच हार्मफुल कंपाऊंड्स असाइड फ्रॉम अ कार्बन डायऑक्साइड आर रिलीज वेन फ्युल्स लाईक अ कोल, वूड, LPG आणि पेट्रोल आर बर्न. काय विचारलंय की जेव्हा काही फ्युल्स आपण बर्न करतो, जसं की काय?
कोळसा, लाकूड, LPG, पेट्रोल ह्या सगळ्या जर बर्न झाल्या तर त्याच्यामध्ये कोणत्या हार्मफुल कंपाऊंड्स बाहेर पडतात कार्बन डायऑक्साईड सोबत. तर आता बघा ऑप्शन नंबर ए मध्येच आन्सर भेटून जाईल. सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड अँड लीड कंपाऊंड्स. तर आन्सर काय आहे? सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साइड्स अँड लीड कंपाऊंड. कारण त्याच्यामध्ये बर्निंग होते. म्हणजे जेव्हा सल्फरस जे काही कंटेंट आहे, कंपाऊंड्स आहे ते बर्न होणार आहेत, म्हणजे ऑक्साईड सोबत कंबाईन होणार आणि सल्फरचे ऑक्साईड तयार करणार. ठीक आहे, सल्फरचे ऑक्साईड्स, नायट्रोजनचे ऑक्साईड फॉर्म होणार कारण तिथे बर्निंग होत आहे, आणि लीडचे काही कंपाऊंड्स. मग हे सर्व हार्मफुल कंपाऊंड्स या बर्निंग मध्ये रिलीज होतील. आणि बी, सी आणि डी ह्याच्यामध्ये हार्मफुल कंपाऊंड्स नाही दिलेले जे की बर्निंग मध्ये रिलीज होतील. त्यामुळे आन्सर काय असणार? ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट बघा. वेअर इज द डॅमेज कॉज्ड बाय अर्थक्वेक वेव्स इनिशियली अँड मोस्ट सिग्निफिकंटली कॉन्सन्ट्रेटेड. असं विचारले की अर्थक्वेकने जो काही डॅमेज होईल, आता पृथ्वीवरती जर भूकंप आला तर ऍक्च्युअली काय होत असते, इथे फोकसवरती त्याचे स्टार्ट होईल, कोणत्या तरी एका पॉइंटला भूकंपाचे हादरे सुरू होतात, मग ते असे डायरेक्टली एक्झॅक्टली वर येतात सरफेसवरती. भूगर्भामध्ये हादरे स्टार्ट होतात आणि ते अर्थच्या सरफेसवरती वर येतात. आणि हा जो पॉइंट असेल हा असतो इपी सेंटर. कोणता असतो? इपी सेंटर. आणि जिथे ट्रिमर स्टार्ट होतात तो कोणता असतो? फोकस. मग फोकसला हादरे स्टार्ट होतात आणि इपी सेंटरला येऊन पोहोचतात. मग इपी सेंटरवरून ते स्टार्ट करतात डॅमेज कॉज करायला. आता क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की डॅमेज मोस्ट सिग्निफिकंटली कोणत्या पॉइंटला स्टार्ट होतो, कोणत्या पॉइंटला प्रेझेंट असतो. तर आन्सर भेटून गेलं का? ऍट द इपी सेंटर. कुठे असणार? इपी सेंटरच्या ठिकाणी. नेक्स्ट बघा. वेन अ सेल इज प्लेस्ड इन अ सराउंडिंग मीडियम वेअर द वॉटर कॉन्सन्ट्रेशन इज हायर दॅन इनसाइड द सेल, वॉटर एंटर्स द सेल, दिस प्रोसेस इज कॉल्ड. काय सांगितलंय? इमॅजिन करा ही एक सेल आहे, याच्या आजूबाजूला वॉटर कॉन्सन्ट्रेशन हाय आहे. कसं आहे? हाय. आणि आतल्या साईडला वॉटर कॉन्सन्ट्रेशन लो आहे. मग आता वॉटर कॉन्सन्ट्रेशन बाहेरच्या साईडला जास्त आहे, तर आता सेल काय करते? बाहेरच्या साईडने वॉटर आत घेते. मग वॉटर एंटर्स द सेल. मग एंटर करत आहे तर या प्रोसेसला म्हणायचं एंडो ऑस्मोसिस. काय म्हणायचं? एंडो ऑस्मोसिस. एंडो म्हणजेच आत, ऑस्मोसिस म्हणजेच मुवमेंट ऑफ अ वॉटर. द मुवमेंट ऑफ अ वॉटर फ्रॉम अ सराउंडिंग टू इनसाइड द सेल. सराउंडिंग मधून वॉटर हे सेलच्या मध्ये जाणे, ह्यालाच काय म्हणायचं? एंडो ऑस्मोसिस. आता बाकी ऑप्शन्स बघा. हायपोटॉनिक सोल्युशन, याच्यामध्ये तर मुवमेंट दिसत नाहीये. एक्झो ऑस्मोसिस म्हणजे काय? तर वॉटर बाहेर जाणे. ठीक आहे. आणि प्लाझ्मोलायसिस म्हणजे काय? तर जी सेल आहे तिचे स्ट्रक्चर बिघडून ती एकदम अशी बारीक होऊन जाणे, ज्याच्यामधलं वॉटर सगळं बाहेर निघून गेल्यानंतर ती सुरगटून जाणे म्हणजेच प्लाझ्मोलायसिस. आन्सर काय असणार? एंडो ऑस्मोसिस. नेक्स्ट बघा. वेअर आर द लंग्स सिच्युएटेड इन द ह्युमन बॉडी. काय विचारलं की ह्युमन बॉडीमध्ये लंग्स कुठे असतात? आता लंग्स माहिती आहे का? थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये असतात. मग क्वेश्चन मध्ये ऑप्शन्स मध्ये काही दिसत आहे का? बघा आता. फर्स्ट ऑप्शन मध्ये काय? इन द ॲब्डोमिनल कॅव्हिटी. तर रॉंग आहे, कारण ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये काय असते? स्टमक, लिव्हर हे सगळे ऑर्गन्स असतात. लंग्स हे ॲब्डोमिनल कॅव्हिटीच्या वरच्या पार्टमध्ये म्हणजेच थोरॅसिक पार्टमध्ये असतात. इन द चेस्ट कॅव्हिटी ऑन द लेफ्ट अँड राईट साइड ऑफ द हार्ट. आता बघा लंग. आता चेस्ट कॅव्हिटीमध्ये, आता इमॅजिन करा ही चेस्ट कॅव्हिटी आहे, खाली ॲब्डोमिनल कॅव्हिटी आहे. चेस्ट कॅव्हिटीमध्ये मध्ये हार्ट प्रेझेंट असते आणि इकडे हे लंग्स लोकेटेड असतात. ठीक आहे, लंग्स लोकेटेड असतात. मग आता ऑप्शन नंबर बी मध्ये काय दिले? इन द चेस्ट कॅव्हिटी ऑन द लेफ्ट अँड द राईट साइड ऑफ द हार्ट. हार्ट मिडलला प्रेझेंट असतो, त्याच्या लेफ्ट साइडला आणि राईट साइडला लंग्स लोकेटेड असतात. मग लक्षात राहील आन्सर काय असणार की हा लंग्स हे चेस्ट कॅव्हिटीमध्ये लोकेटेड आहे. चेस्ट कॅव्हिटीला आपण थोरॅसिक कॅव्हिटी देखील म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? थोरॅसिक कॅव्हिटी. कधी वर्ड एक्सचेंज होऊन येऊ शकतात की चेस्टच्या ऐवजी थोरॅसिक कॅव्हिटी वर्ड यूज करते. क्वेश्चन नंबर 12. Acids present in a foodstuff such as acetic acid or citric acid are categorized as. आता क्वेश्चन मध्ये आन्सर दिसत आहे. क्वेश्चन वाचा व्यवस्थित की फूडस्टफ मध्ये जे काही ऍसिड्स प्रेझेंट आहेत त्या ऍसिड्सला तुम्ही काय म्हणणार? फूडस्टफ मध्ये आहेत म्हणजे ऑर्गॅनिक मटेरियल मध्ये आहेत. जर ऑर्गॅनिक मटेरियल मध्ये ऍसिड्स प्रेझेंट आहेत त्यांना काय म्हणणार आपण? ऑर्गॅनिक ऍसिड्स म्हणणार. म्हणजे जे काही लेमन मध्ये सिट्रिक ऍसिड आढळते, ऍसिडिक ऍसिड्स आहेत, हे सर्व ऍसिड्स कोणत्या टाईपचे ऍसिड असणार? तर दे आर ऑर्गॅनिक ऍसिड्स. कोणते ऍसिड्स आहेत? ऑर्गॅनिक ऍसिड्स. नेक्स्ट बघा. विच गॅसेस रिलीज व्हेन अ सिट्रिक ऍसिड फ्रॉम अ लाईम ज्यूस रिएक्ट विथ द सोडियम बायकार्बोनेट बेकिंग सोडा. तर काय विचारले? सिट्रिक ऍसिड कशासोबत रिएक्ट करत आहे? बायकार्बोनेट सोबत. ठीक आहे, सोडियम बायकार्बोनेट दिलंय, पण हे जेव्हा सिट्रिक ऍसिड हा बायकार्बोनेट सोबत रिएक्ट करेल ना
तो काय फॉर्म करणार आहे तर कार्बन डायऑक्साइड गॅस रिलीज करतो. काय रिलीज करतो, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. कार्बन डायऑक्साइड गॅस रिलीज होते. ठीक आहे. हे ऍसिड बायकार्बोनेट सोबत रिॲक्ट होऊन प्रोडक्ट काय तयार करणार की साल्ट प्लस वॉटर रिलीज करणार. साल्ट प्लस वॉटर फॉर्मेशन होईल. ठीक आहे. आणि मेनली कार्बन डायऑक्साइड ही गॅस रिलीज होतात, त्याच्यामध्ये फ्रीजिंग होते, म्हणजे बबल्स रिलीज होतात आणि बबल्स मध्ये कार्बन डायऑक्साइड गॅस पण रिलीज होत असते. मग लक्षात राहील व्हेन अ सिट्रिक ऍसिड रिॲक्ट्स विथ द बायकार्बोनेट्स. बायकार्बोनेट म्हणजे सोडियम बायकार्बोनेट स्पेसिफिकली दिलेला आहे, पण बायकार्बोनेट जो काही खायचा सोडा आहे त्याच्यासोबत जर रिॲक्शन झाली तर काय तयार होईल, साल्ट, वॉटर आणि कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड लक्षात ठेवा. आन्सर काय असेल, ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट वन, इफ body A has a twice the mass of a body B but they are at the same temperature. आता क्वेश्चन बघा काय दिलेला आहे की बॉडी A has mass twice of a body B. A चा मास हे बॉडी B च्या डबल आहे. ठीक आहे. समोर काय दिलंय, बट दे आर ॲट द सेम टेम्परेचर. टेम्परेचर कसं आहे, टेम्परेचर इज सेम, मास डबल आहे आणि टेम्परेचर सेम आहे. हाऊ डज द हीट कंटेंट ऑफ अ बॉडी A कम्पेअर टू बॉडी B. आता विचारलंय की बॉडी ए ची हीट ही बॉडी बी च्या कंपॅरिझन मध्ये कशी असेल. ठीक आहे. तर काय विचारलंय, ए चे मास जास्त आहे तर हीट पण जास्त असणार. आता कसं, कारण एक बॉडी आहे ज्याच्यामध्ये पार्टिकल्स आहेत, त्या पार्टिकल्सवर त्याचं मास ठरेल. जर मास जास्त असेल तर त्यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जी जास्त असेल आणि कायनेटिक एनर्जी जास्त असेल तर टोटल कायनेटिक एनर्जी काय मेजर करते, हीट मेजर करते. मग ज्या बॉडीची मास जास्त असेल त्याची कायनेटिक एनर्जी देखील जास्त असेल आणि कायनेटिक एनर्जी जास्त असेल तर हीट कंटेंट देखील जास्त असेल. रिलेट करता येईल, मास जास्त असेल तर कायनेटिक एनर्जी जास्त असेल आणि कायनेटिक एनर्जी जास्त असेल तर हीट कंटेंट आपल्याला जास्त भेटेल. म्हणजे हीट कंटेंट बॉडी ए चा बॉडी बी च्या दुप्पट असणार आहे. ऑप्शन्स मध्ये बघा, बॉडी ए हॅज हाफ द हीट, रॉंग आहे. बॉडी ए हॅज सेम हीट, सेम कशी येईल, अरे मास तर जास्त आहे. बॉडी ए हॅज ट्वाइस द हीट, तर बॉडी ए हॅज ट्वाइस द हीट. बॉडी ए ची हीट ही बी च्या दुप्पट असणार आहे. लक्षात राहील. नेक्स्ट बघा, वेन साऊंड वेव्स प्रोपोगेट थ्रू द एअर व्हॉट मुवमेंट डू द एअर मॉलिक्युल्स एक्झिबिट. काय विचारले, जेव्हा साऊंड वेव्स एअर मधून प्रोपोगेट होतात, एअर मधून साऊंड वेव्स प्रोपोगेट होताना जे काही मॉलिक्युल्स आहेत ते कोणती मुवमेंट फॉर्म करतात. तर ऑप्शन्स बघा, दे ट्रॅव्हल फॉरवर्ड विथ द वेव, they permanently displaced from their positions, they oscillate back and forth in their own position. तर ऑप्शन नंबर सी इज द आन्सर. काय सांगितलंय, जेव्हा साऊंड वेव्स मध्ये मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात ना, ते जे एअरचे पार्टिकल्स आहेत ते प्रोपोगेट करतात आणि मुवमेंट कशी करतात, बॅक अँड फोर्थ. आणि ते काय करतात, ऑसिलेट करतात. काय करतात, ऑसिलेट करतात. मग ऑसिलेट करण्यासाठी बॅक अँड फोर्थ मुवमेंट घडून आणतात. त्यामुळे आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट बघा, द रे ऑफ अ लाईट दॅट रिटर्न्स फ्रॉम द सरफेस आफ्टर स्ट्रायकिंग इट इज कॉल्ड. आता त्याच्यासाठी एक डायग्राम लक्षात ठेवा. ह्या आहे एक सरफेस, त्याच्यावरती हा आहे नॉर्मल जो की परपेंडिक्युलर असतो. या अगोदरच्या लेक्चर्समध्ये देखील हा कन्सेप्ट झालेला आहे. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, हा नॉर्मल आहे, एक इन्सिडेंट रे इन्सिडेंट झाला. क्वेश्चन बघा, द रे ऑफ अ लाईट दॅट रिटर्न्स फ्रॉम द सरफेस, या सरफेस कडून रिटर्न होणार एक रिफ्लेक्ट झाली आणि ती आता रे रिटर्न झाली. मग विचारलेलं आहे स्ट्रायकिंग इट इज कॉल्ड. ही जी रिफ्लेक्ट झालेली रे आहे की नाही त्याला काय म्हणायचं, तर रिफ्लेक्ट होणाऱ्या रेला रिफ्लेक्टेड रे म्हणणार. काय म्हणणार, रिफ्लेक्टेड रे. ऑप्शन मध्ये दिसत आहे का, तर आन्सर इज ऑप्शन नंबर सी, रिफ्लेक्टेड रे. मला सांगा, सरफेस वरती स्ट्रायकिंग करणारी रे कोणती असेल, मग इन्सिडेंट रे. कोणती असेल, इन्सिडेंट रे. आणि जी रिफ्लेक्ट होऊन जात आहे ती आहे रिफ्लेक्टेड रे. नेक्स्ट बघा, which type of plastic is specifically used for making lenses and artificial teeth. तर पाठच करून टाकायचं, आर्टिफिशियल टीथ, लेन्सेस हे बनवण्यासाठी पॉलीअक्रेलिक प्लास्टिक यूज करतात. कोणतं प्लास्टिक, पॉलीअक्रेलिक प्लास्टिक. नेक्स्ट बघा, द टर्म इकोसिस्टम वॉज पॉप्युलराइज्ड इन विच इयर. इकोसिस्टम ही टर्म कोणत्या वर्षी पॉप्युलर झाली असं सांगितलंय. तो एक टाइम्सले नावाचा सायंटिस्ट होता. ते या सायंटिस्टने कधी केली होती, 1935 मध्ये. कधी केली होती, 1935 मध्ये टर्म इकोसिस्टम पॉप्युलराइज केली होती, इकोसिस्टम. ठीक आहे. मग ही टर्म कधी पॉप्युलर झाली होती, तर 1935 मध्ये. इयर लक्षात ठेवायचा, 1935. नेक्स्ट बघा, व्हॉट इज द टर्म फॉर अ कलेक्शन ऑफ अ बिलियन्स ऑफ अ स्टार्स, देअर प्लॅनेटरी सिस्टम्स अँड इंटरस्टेलर क्लाउड्स.
असं विचारलंय की इंटरस्टेलर क्लाउड्स, प्लॅनेटरी सिस्टीम, मिलियन्स ऑफ स्टार्स हे ज्या बॉडीमध्ये कलेक्ट झाले म्हणजे ते कलेक्शन आहे, त्या कलेक्शनला काय म्हणणार, तर त्याला म्हणणार आपण गॅलेक्सी. काय म्हणणार त्या कलेक्शनला? गॅलेक्सी. मग गॅलेक्सीचे कंपोनेंट्स काय काय असणार? बिलियन्स ऑफ स्टार्स, देअर प्लॅनेटरी सिस्टीम्स अँड इंटरस्टेलर क्लाउड्स. ठीक आहे. जसं की आपली गॅलेक्सीचं नाव काय? मिल्की वे गॅलेक्सी. काय नाव आहे? मिल्की वे गॅलेक्सी. मिल्की वे. मग आन्सर काय असणार आहे? तर गॅलेक्सी. नेक्स्ट बघा. Why does the pressure inside our body equal to the atmospheric pressure prevent us from being crushed by the atmosphere? काय विचारलंय की आपल्या बॉडीवरती जे काही ऍटमॉस्फिअर प्रेशर अप्लाय करत आहे हे बॅलन्स होऊन जात आहे. मग हे प्रेशर कोण बॅलन्स करते? तर ऑप्शन्स मध्ये काय काय दिलेलं आहे? द इंटरनल बायंट फोर्स कॅन्सल्स ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. बॉडीच्या आतमधून एक बायंट फोर्स अप्लाय होईल आणि ते प्रेशर कॅन्सल करेल का? तर नाही. बायंट फोर्सचा कॉन्सेप्ट इथे येत नाही. नेक्स्ट बघा. द बॉडी इज रिजिड. आपली बॉडी एवढी रिजिड आहे जी की ऍटमॉस्फिअरिक प्रेशरला टॉलरेट करू शकेल, तर हे पण रॉंग आहे. नेक्स्ट काय? द इंटरनल प्रेशर बॅलन्सेस द एक्सटर्नल ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. तर आपल्या बॉडीच्या आतमध्ये जे प्रेशर एक्झिस्ट करते ते काय करते? बॉडीच्या बाहेरच्या प्रेशरला बॅलन्स करते. काय करते? बॉडीच्या बाहेरच्या प्रेशरला बॅलन्स करते. नेक्स्ट बघा. द ग्रॅव्हिटेशनल पुल इज ग्रेटर दॅन द प्रेशर. हे पण रॉंग आहे. कारण ग्रॅव्हिटेशनल पुल प्रेशरपेक्षा जास्त आहे असं तर आन्सर नाही आहे. आन्सर काय असणार आहे? द इंटरनल प्रेशर बॅलन्सेस द एक्सटर्नल ऍटमॉस्फेरिक प्रेशर. लक्षात राहील? तर ठीक आहे. इथेच आपले क्वेश्चन संपत आहेत. अशाच इम्पॉर्टंट क्वेश्चनसाठी कनेक्टेड राहा कल्पतरू पॅटर्नशी. थँक्यू.